हाफ शटल मॅन्युअल शिलाई मशीन उषा किंवा सिंगर ब्रँडची घ्यायची होती मला, पण ज्या वेंडरकडे गेले होते तिथे फक्त राजेश ब्रँडचाच होता. थोडीशी डायसी होते घेताना, पण घेतली मी हाफ शटलची. तर बिल्ड क्वालिटी खरंच खूप छान आहे. मेटल क्वालिटी पण चांगली आहे आणि मजबूत वाटते. आता बघूया याच्यासोबत काय काय आलं. तर हे बॉबिन केस आहे, याला बॉबिन केस म्हणतात, जो खालून धागा येतो त्याच्यासाठी. आणि यासोबत हा बॉक्स आला होता ज्याच्यामध्ये 3 असे बॉबिन्स होते. एक क्लोथ होता साफ करण्यासाठी आणि एक ऑइलची डब्बी पण होती, ती आत्ता माझ्याकडे नाही आहे दाखवायला. हा एक छोटासा ब्ल्यू केस, ग्रीन केस पण होता. त्यामध्ये मोठा स्क्रूड्रायव्हर, छोटा स्क्रूड्रायव्हर, जर धागा अडकला तर काढण्यासाठी. हा थ्रेड होल्डर आणि ह्या काही गोष्टी मी ॲड केल्या आहेत. आणि या छोट्या केसमध्ये हे 3 बॉबिन केस होते. आणि हे 3 बॉबिन्स होत्या आणि 4 सुया होत्या, ज्यातली एक सुई माझ्याकडून तुटली आणि एक सध्या मशीनमध्ये लावलेली आहे आणि 2 बॉक्समध्ये आहेत. अशा एकूण 4 सुया होत्या. ही कैची मी सेपरेट घेतली होती, त्याच्यासोबत नव्हती. आणि मशीनला हा एक असा असतो शिलाईची सेटिंग करायला. तर यावर 5 वर्षाची वॉरंटी होती, पण फक्त बिल्डसाठी, स्वतःहून केलेल्या चुकांसाठी नव्हती. धागा वगैरे अडकला तर. नवीन घेतल्या मशीन थोडी जाड येते, म्हणजे जड येते खूप. त्यावेळेला जवळजवळ 1 महिना तरी यूज केल्यानंतर ती रेग्युलर होते. त्यामुळे आधीच असं समजू नये की खराब आहे वगैरे. तर हा आहे शिलाईची सेटिंग करण्यासाठी. तर हा शेवटला रिव्हर्स होते आणि वरती 5 नंबरला कच्ची शिलाई होते आणि 4 नंबरपासून पक्की शिलाई होते सरळ. आणि असा त्याला आपण वर खाली करू शकतो आणि सेट करू शकतो शिलाईचा नंबर. हा साईडला थ्रेड भरण्यासाठी असतो दिलेला. ह्याच्यामध्ये बॉबिन थोडासा भरून लावायचा आणि सुईमधून धागा काढायचा आणि चक्का फिरवल्याच्या नंतर तो आपोआप भरत जातो. मी पुढे अपलोड करेनच कसा व्हिडिओ भरायचा आहे धागा तो. तर ही बेस आहे, ही बॉडी आहे, ही सुई टाकण्यासाठी आहे. हा पॅडल आहे, फूट पॅडल आहे. मोटर अजूनही लावलेली नाही आहे, तुम्ही बघू शकता. ही पूर्ण मेटलची बनलेली आहे. आणि हा वुडन टेबल मिळाला आहे. हे जिथे ऑइल लिहिलेलं आहे तिथे ऑइल टाकायचं आहे आपल्याला, रेग्युलर नाही टाकायचं. महिन्यातून एकदा टाकलं तरी ठीक आहे, जर रेग्युलर यूज नसेल करत तर. आणि इथे ऑइल नाही टाकायचं अजिबात.